झाल्याच्या नंतर अनेक मावळ्यांनी संघटित होऊन त्यावेळेस गडकिल्ले जिंकले. अफजल खानाने एक विडा उचलला, छत्रपती शिवाजी महाराजांना मी मारून आणेल, आणि खऱ्या अर्थानं तो विडा घेतला आणि अफजल खान निघाला. कसा निघाला? ऐका ऐका. प्रतापगडच्या पायथ्याशी खान छत्रपती शिवाजी महाराज आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवला पाहिजे. अरे ऐक रे, अरे अफजल खान निघालेला होता. माझ्या राजाने ज्यावेळेस अफजल खानाला सांगितलं रे आम्ही तुझ्यासोबत स्वीकार स्वीकारतोय, पण ऐका ना माझ्या राजाचं धोका ऐका रे. अरे रणनीती शिकावी माझ्या राजाकडनं. अरे स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. अरे एकेका मावळा जायचा माझ्या राजासाठी आपले प्राण निशावर करायचा. तो या स्वराज्याचा मावळा आहे. खऱ्या अर्थानं त्या मावळ्यांचा आदर्श घेतला पाहिजे. अरे स्त्री नाचवली नाही पाहिजे, तर स्त्री वाचवली पाहिजे. हे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. म्हणून ऐका ऐका ऐका. हो प्रतापगडाच्या पायथ्याशी खाने प्रतापगडच्या पायथ्याशी खान आलेला आहे. खान डायरेक्ट प्रतापगडच्या पायथ्याशी निघाला नाही. ऐका 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 ऐका. तो प्रतापगडच्या पायथ्याशी आला नाही. एवढ्यामध्ये तो गेला तुळजा भवानी मातेच्या मंदिरामध्ये, पंढरपूरला गेला. पंढरपुरामध्ये माझ्या पांडुरंग परमात्म्याची मूर्ती पाडू लागला. ऐका ऐका ना. त्यावेळेस तुळजा भवानी मातेच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने गोंधळी होते, आणि गोंधळी त्या ठिकाणी रडू लागले, संबळ वाजू लागले, आणि गोंधळी माझ्या तुळजा भवानी मातेला साकडं घालू लागले. ऐका. दारू उघड दादा, दारू शिवाजी राजाच्या करावं, शिवाजी राजाच्या करावं. हो त्याच नाही जाणीव शक्तीची.